संपूर्ण विश्वाला शांततेचा मध्यमार्ग दाखवणारे जगद्गुरु जगद्वंदनीय शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, ज्ञानाचे प्रकांड पंडित, विद्वत्तेचे महावीरमणी, 139 कोटी भारतीयांचे उद्धारक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, जागतिक कीर्तीचे जलतज्ञ, जागतिक कीर्तीचे शेतीतज्ञ, जागतिक कीर्तीचे घटनातज्ञ, 20व्या शतकातील शेवटचे समाज सुधारक, विचारवंत, प्रबोधनकार आणि ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, तमाम बौद्धांची मातृशिखर संस्था या मातृशिखर संस्थेचे प्रथम संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना, प्रतिमांना, विचारांना विनम्र अभिवादन। आज या कार्यक्रमासाठी खास दिल्ली या ठिकाणाहून उपस्थित असलेले प्रवक्ते डॉक्टर भंते चंद्रकीर्ती आणि त्यांच्या श्रावक संघाचा पंचांग प्रणाम करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। कोणत्याही कार्यक्रमासाठी कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, पदसिद्ध असा अध्यक्ष असावा लागतो की ज्या कार्यक्रमाची धुरा समर्थपणे तो वाहून नेत असतो। आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांच्या सम्यक अशा संकल्पनेतून या सभेचं आयोजन केलं त्या या नियोजन समितीच्या अध्यक्षा आणि या कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा ज्येष्ठ समाजसेविका, बोधिसत्व रुग्णालय पुणे यांच्या संचालिका आदरणीय रंजनाताई कांबळे यांनी भूषवावं असं मी या ठिकाणी नियोजन समितीच्या वतीने त्यांचं नाव सूचित करीत आहे। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कतं सबं अपराधं खम्तु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कतं सबं अपराधं खम्तु मे भन्ते तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कतं सबं अपराधं खम्तु मे भन्ते ओकासहं भन्ते त्रिसरणेन सदिं पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं गत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकासहं भन्ते त्रिसरणेन सदिं पंचशीलं धम्मं याचामि। आपण आलेल्या मान्यवरांचं, पाहुण्यांचं आपण स्वागत करणे हे आपलं प्रथम आणि आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून सर्वात प्रथम या ठिकाणी आदरणीय भंते संघाचा सन्मान किंवा स्वागत या ठिकाणी नियोजन समितीच्या कार्यक्षम कर्तव्याध्यक्ष अध्यक्षा आदरणीय रंजनाताई कांबळे एक सार्वजनिक संघाचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भंते चंद्रकीर्ती यांचा या ठिकाणी सन्मान करतो। कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप आहे। गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि यांच्या स्मृतींना अभिवादन करते। तसेच व्यासपीठावर उपस्थित धम्ममंचावर उपस्थित आदरणीय भंते चंद्रबोधी व पूर्ण भिक्खू संघ यांनाही मी पंचांग प्रणाम करते। तसेच खास या जनसभेसाठी बिहार राज्यातून बुद्धगया महाबोधी आंदोलनातून, धरणा आंदोलनातून जे या आंदोलनाचा चेहरा बनले आहेत ते माननीय आकाशजी लामा यांचंही मी ते खूप स्वागत करते आणि त्यांनाही मी जय भीम करते।
आज मला इथे प्रास्ताविकासाठी सांगितलं आहे, त्यामुळे मी समितीचेही आभार मानते. प्रास्ताविकेतून उभा राहतो, प्रस्तावनेतून उभा राहतो, श्रोते आणि वक्त्यांमधला सेतू. प्रास्ताविकेतून उभा राहतो, श्रोते आणि वक्त्यांमधला सेतू. थोडक्यात समजावून घेऊ आपण. महाबोधी विहार मुक्ती आंदोलन जनसभेचा हेतू. मुक्ती आंदोलन जनसभेचा हेतू आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे. गेले 4 महिने महाबोधी मुक्ती आंदोलन लढा चालू आहे अशा न्यूज, अशा बातम्या, अशा युट्यूबवर आपण पाहतो. आणि हे आंदोलन काय आहे, कशासाठी आहे? बीटी ऍक्ट निरस्त करो. पण हा बीटी ऍक्ट आहे काय? त्या बीटी ऍक्ट मुळे काय प्रॉब्लेम होतो, किंवा महाबोधीचा आणि त्याचा संबंध काय आहे, आणि त्याला निरस्त करणं गरजेचं का आहे, या सभेत हे आपल्याला कळणार आहे. जेव्हा आम्हाला कळलं की महाबोधी मुक्ती आंदोलन चालू आहे, आणि त्या अशा क्षणी कळलं की गोलंबरमध्ये, म्हणजे महाबोधी विहाराच्या समोर एक गोलाई आहे, त्याला तिकडे बिहारमध्ये गोलंबर म्हणलं जातं. त्या ठिकाणी हा भिक्षू संघ 500च्या संख्येमध्ये उपोषणाला बसला होता. मला जवळजवळ 11व्या दिवशी ही गोष्ट कळली की उपोषण करून तो त्यांनी मार्ग पत्करला होता की 2 वर्ष ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमने स्ट्रगल करून संविधानिक पद्धतीने कागदपत्री पाठपुरावा केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता धरणं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. त्या क्षणी हे बसले होते. जीव पिळून निघाला. काही बंतेगणांची तब्येत खराब झाली होती, असे व्हिडिओ आम्ही बघितले. समता विचार मंच, तिथनं आम्हाला रोजचे व्हिडिओ टाकले जात होते, ते मी पाहत होते. आणि मी असं म्हटलं की जो कोणी बुद्धगयेला जायला निघेल त्याच्याबरोबर मला जायचंय. अशीच अवस्था ही जी आमची टीम आहे, महाबोधी मुक्ती आंदोलन प्रबोधन सभेची जी टीम आहे, यांची ही अशीच अवस्था होती. आणि त्यातून एका व्हॉट्सअप ग्रुपवर मला कळलं, HK सूर्यवंशी जे रमाई संकुल चालवतात चितोळेनगरमध्ये, त्यांनी सांगितलं की ताई, माई नावाच्या एक समाजसेविका आहेत, त्यांचं नाव आहे रंजनाताई, पण त्या विमाननगरला राहतात. मग तुम्ही बघा तुम्हाला जमतं का? ओढ अशी होती की विमाननगर एक टोक आहे आणि सोमाटणे पाठा दुसरं टोक आहे. मी त्यांच्याशी संपर्क केला. असाच या इतर ज्या आमच्या महिला आहेत त्यांनीही संपर्क केला. आणि 14 एप्रिल झाल्यानंतर 15 एप्रिलला आम्ही पुण्यातून 30 मेंबर निघालो. 18 महिला उपासिका आणि 8 पुरुष उपासक, ड्रायव्हर, आचारी धरून अशा आम्ही 30 मेंबर बुद्धगयेला पोहोचलो. कडक उन्हाळा होता, गाडी नॉन AC होती, बैठक व्यवस्था सिटिंग होती, स्लीपर नव्हती. तरीही आमच्या मनामध्ये जी ध्यास होता की आमचा भिक्षू संघ तिथे उपोषणाला बसला आहे. आणि बिहारमध्ये मी 12-13 वर्षापूर्वी जाऊन आले होते, तिथं काय कंडिशन आहे. आता बऱ्यापैकी महाबोधी विहार डेव्हलप झालेला आहे. डेव्हलप म्हणण्यापेक्षा त्यातला काही भाग दुसऱ्या मंदिरासाठी वापरून वगैरे चकाचक केलेला आहे. तर असं इमॅजिन करून अवघड वाटत होतं, पण माईंनी पुढाकार घेतला आणि अगदी कमी किमतीमध्ये 7,000 पर हेड अशा रकमेने आम्ही माईन बरोबर निघालो. आम्हालाही प्रश्न पडला 7,000 काय होणार आहे. जवळपास 6,000 ठेवले होते, लागले तर वापरून, पण लागले नाही. काही दानशूर उपासकांनी की ज्यांना त्या क्षणी येणं होणार नव्हतं, अशा मदतीतून माईंनी ही 30ची टीम घेतली आणि आम्ही बुद्धगयेला गेलो. तोपर्यंत कंडिशन असं होतं, गोलंबरमध्ये जे आंदोलन चालू होतं ते तिथून हलवलं गेलं होतं. आणि ते एक चौक आहे बिहारचा, त्याला दुमहान म्हटलं जातं, तिकडे हे आंदोलन होतं. त्याच पूर्वी 8 दिवस, म्हणजे ज्या दिवशी 14 तळ्याचा सत्याग्रह असतो त्या दिवशी इथलं पाणी बंद ठेवलं होतं. ही घटना ऐकून तर मन हेलावूनच गेलं होतं. पण पर्याय एकच होता, आपण स्वतः जाऊन डोळ्याने बघूया. तिथे गेल्यावर नामाजींनी जो पण येतो त्यांना ते आंदोलनात सामील करून घेत होते. तसं आम्हालाही त्यांनी आपुलेपणाने आंदोलनात सामील केलं. संध्याकाळी लाईव्ह मध्ये आम्हीही बोललो आमच्या भावना. आणि त्यात मला एक लक्षात आलं की महाराष्ट्र नागपूर स्पेशल, महाराष्ट्र नागपूर ने धरने आंदोलन की नाक रखी है, असं नामांजींचं वाक्य आहे. आणि जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही पुण्याहून आलो, तेव्हा तर म्हणजे जशी आता मोरे सर म्हटले तुमच्या टाळ्या म्हणजे एक शाबासकीची थाप, तसे रामाजी म्हणले पुणे ही तर क्रांतीभूमी आहे. पुणे म्हणलं की भीमा कोरे गाव आठवतं. आणि आम्ही 30 महिलांनी इथे असंच त्यांना वचन दिलं की आम्ही इथे येऊन व्हिडिओ काढून फक्त सेल्फी घेऊन जाणाऱ्यापैकी नाहीये. आमच्या मनामध्ये खूप याविषयी तळमळ आहे.
आणि ती तळमळ आजपर्यंत आम्ही तेवत ठेवली आणि आम्हाला जमल त्या परीने जे आमच्या टीम मधले मेंबर होते या धरणा आंदोलनासाठी किंवा या महाबोधी आंदोलनाच्या प्रवाहामध्ये जशी जमल तशी आम्ही भूमिका मांडत राहिलो. त्याचीच प्रचिती आहे की आज हे आम्ही जनसभेचं आयोजन इथे केलं आहे. 1 जून पासून लामाजींनी हर ठिकाणी सभा घ्यायला चालू केल्या आणि 2 जूनला आम्हाला कुर्ल्यामध्ये लामाजी स्वतः भेटले. म्हणजे आम्ही आंदोलनात तिथे गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं की मी पुण्याला येईन. तर आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही रिक्वेस्ट करण्यापेक्षा दोन्ही बाजूने म्हणजे एका दूध शर्करेचा तो योग होता. आणि आजचा हा दिवस आपण का घेतला, कारण आपल्याला ज्या दिवशी हा अवेलेबल होता हॉल आणि लामाजींनाही तो वेळ होता, असा आपण हा दिवस घेतलेला आहे. जनतेची किंवा उपस्थितांची अनुपस्थिती बघून मला खूप वाईट वाटलं, पण मला एक पॉझिटिव्ह वाटलं. ग्लास किंवा हॉल अर्धा आहे म्हणण्यापेक्षा हा हॉल अर्धा भरलेला आहे, मी अशीच भावना ठेवली. लामाजींनी एक वाक्य वापरलं होतं, आप में वो कुछ तो था, उम्मीद था, आता तो शब्द नाही आठवत मला, इसीलिए आप यहाँ धरने में हो. मला हे असंच म्हणायचंय, आज हॉलमध्ये जी प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये आपल्या इतिहासाला जागणं ठेवायची, आपल्या इतिहासाला सांभाळण्याची, आपला इतिहास पुढे नेण्याची क्षमता किंवा ती उमेद किंवा ती ज्योत तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे एक वेळा मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवते की तुम्ही आज उपस्थित आहात. आमच्या या टीमने पूर्ण पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये जेवढी पण विहारं आहेत तिकडे जाऊन आम्ही तिथल्या अध्यक्षांना किंवा तिथल्या सभासदांना भेटून व्हॉट्सअपवर हा ग्रुप सगळा तुम्ही सांगावा अशा सूचना दिल्या. असूनही की हे पुण्य कर्म जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं की तुम्ही भाग्यवान आहात. दुसरी सांगायची गोष्ट की 12 मेला म्हणजे बुद्ध पौर्णिमे दिवशी बिहारमध्ये जे अनुचित प्रकार घडले महाबोधी मंदिरामध्ये ते आपण पाहिलेच असतील. असे प्रकार घडू नये म्हणून तर हे आंदोलन आहे, म्हणून तर हा बीटी ऍक्ट निरस्त करायचा आहे. तर आपल्याला बीटी ऍक्ट का आहे, तो का निरस्त करायचा आहे आणि धरणा आंदोलन 12 फेब्रुवारीपासून कसं चालत आहे, त्याला काय संकट आली. दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा प्रबोधनासाठी गेलो तेव्हा असं विचारलं गेलं की विनाचार्यांना सोडवलं का जात नाही, त्यालाही काही कारणं असतात. आज जो हा धरणा आंदोलन आहे तो गोलंबर मध्ये होता, बुमानला गेला, नंतर निगमामध्ये गेला, नंतर सुजातागडच्या शेजारी पूर्ण टेंट ठोकला होता, तो पण शासनाने काढून टाकला. म्हणजे असं यांना तिथेही जागा दिली जात नाही. मग शासनाने जर कोणाचं ऐकलं असतं तर धरणा आंदोलनात जागा मिळाली असती की नाही. असे काही पब्लिकचे प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि या धरणा आंदोलनामुळे आपलं महाबोधी विहार मुक्त करणे म्हणजे नेमकं काय करणे याचं प्रबोधन करण्यासाठी आपण बुद्धगयेवरून लामाजी आणि बुद्ध भिक्षूंना आपण इथं बोलावलं आहे. एवढे 2 शब्द मी बोलते आणि इथे थांबते. अजून एक मी गोष्ट सांगल की आम्ही खूप जणांना जाऊन घरी कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन दिले, निवेदन दिले, पण बिहारमध्ये आज या भिक्खू संघाने एवढी प्रगती केली आहे किंवा एवढी जागृती केली आहे की तिथल्या काही मुलांची ही वाक्य आहेत की तुम्हाला मी वाचूनच दाखवते. म्हणजे महाराष्ट्र सारखं बिहारला बनवायचं असं लामानीचं स्वप्न होतं, स्वप्न आहे आणि ते पूर्ततेला किती गेलं ह्या 4 ओळीचं तुमच्या लक्षात येईल. जेव्हा दुमहानवरनं उठून निगमा मॉनेस्ट्रीमध्ये हे लोक गेले आणि मौर्य गावामध्ये धरण्यासाठी जागा नियोजित करायची होती, त्या रात्रीच्या लाईव्हला ही वाक्य मी ऐकली होती. ती वाक्य अशी होती, अचेत प्रशासन को सचेत हमने किया है. बघा, बिहारच्या गावातल्या एका माणसाची वाक्य आहे, अचेत प्रशासन को सचेत हमने किया है. डर ना दिखाओ हमें कैद खाने का, डर ना दिखाओ हमें कैद खाने का, हमने ठान लिया है महाबोधि को बचाने का. अब याचना नहीं होगी, अब याचना नहीं होगी, अब तो लढाई आर पार होगी. आणि ही वाक्य आहे बिहार मधल्या छोट्या गावातली. आणि पुणे हे तर क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी आज आकाश लामाजी आणि बौद्ध संघ इथं आलेला आहे. नमो बुद्धाय, जय भीम. पुणे या क्रांतीभूमी आदरणीय रंजनाताई कांबळे यांनी आयोजित केलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलन प्रबोधन महाजनसभेसाठी
उपस्थित असलेले आदरणीय बनते चंद्रकीर्ती बनते करुणाकर, बनते धम्मधर, बनते धम्मानंद, बनते बुद्धभूषण, बनते यशप्रियदर्शी, बनते हर्षवर्धी. कोणाचं नाव माझ्याकडून चुकलं तर मला माफ करावं. आणि सर्वात महत्त्वाचे असणारे, ज्यांच्यामुळे हे आंदोलन सुरू झालं, ते आदरणीय मामाजी, त्यांच्या स्मितपत्नी, आज या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय राजाभाऊ भैलुमे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खरोखरी ज्यांनी खूप कष्ट घेतले त्या सगळ्या माझ्या भगिनी, त्यात सूर्यवंशीजींनी सांगितलं आणि ती सुरुवात झाली म्हणून तेही समोर उभे पडद्याच्या मागे बसलेले आहेत. आज खरंच एक पुण्यातील हा क्रांतिकारी क्षण असा म्हटला पाहिजे की ज्याच्यासाठी या सगळ्या आमच्या भगिनींनी खूप 2 महिने मला असं वाटतं कष्ट घेतलेत. मी ते बघत होते. मला विचारलं याल का, तब्येत बरी नव्हती पण म्हटलं आलं पाहिजे आणि त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे मी आज इथं उपस्थित झाले, आपल्याशी संवाद साधू शकते. वकील म्हटले की थोडीशी जबाबदारी आली, कारण कायद्यात बदल करायचा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता हा देशभर चालू असलेला हा प्रश्न आहे. खरं तर हा देशाचा प्रश्न आहे का, हाही विचार केला पाहिजे. कारण तथागत भगवान बुद्ध हे केवळ आपल्या देशाचे असे नाहीत, जगाचे आहेत. त्यामुळे हा जागतिक वादाचा मुद्दा असला तरी तो भारतात असल्यामुळे तो आपल्या सगळ्यांना विचारात घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण सध्या देशातली एकूण राजकीय परिस्थिती बघता आणि महाबोधी विहाराचा प्रश्न बघता सगळ्यांना असं वाटतं की हा जो वाद आहे हा हिंदू आणि बौद्धांमधला वाद आहे असं सगळ्यांना वाटतं. त्यामुळं इथं बसलेल्या सर्व आदरणीय उपासक उपासकांना मगाशी संबोधित करताना आपलं नाव घ्यायचं राहिलं ते यासाठी की मी आता तुम्हाला संबोधित यासाठी करते की आपण हा वाद कशाचा आहे हे मुळात समजून घेतलं पाहिजे. खरं तर हा जो ऍक्ट आहे त्याची मी छोटी पुस्तिका आपल्या समोर सादर करणार होते की काय ऍक्ट आहे. मी खरं तयार पण केलेली आहे, परंतु काहींनी मला सांगितली माझी काही मतं त्याबरोबर जोडावी आणि म्हणून मी ते आजची ती पुस्तिका प्रकाशित करायचं आपल्यासमोर थांबवलं. परंतु मी जे अभ्यासलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. हा जो वाद आहे हा हिंदूमधील आणि बौद्धांमधील नाही हे पहिलं आपण सगळ्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे. त्याचप्रमाणे हा वाद हा राम मंदिर आणि बाबरी मशीद याच्यासारखा देखील नाही हे देखील आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. हा वाद अनेक तर्क वितर्कांवर अवलंबून आहे. आपल्याकडे सगळीकडे एक वाक्य आपण बघतोय की 4 बौद्ध आणि 4 हिंदू आणि एक त्यात असणारा कलेक्टर म्हणजे शासनाचा माणूस असे 9 जणांची समिती आणि ही समिती या महाबोधी विहाराचं काम बघते. परंतु आपण ही वस्तुस्थिती समजून घेताना आपण थोडंसं मागे जायला पाहिजे असं मला वाटतं. हा ऍक्ट 1949 साली बिहार सरकारने जरी अंमलात आणला असला तरी त्याच्या अगोदर परिस्थिती काय होती ह्याचा थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे. 4 बौद्ध आणि 4 हिंदू कसे आले, हे 8च लोक कसे घेतले किंवा समान संख्येत कसे घेतले हे सगळं आपण थोडंसं अभ्यासलं पाहिजे. कारण आपली सगळ्यांची जे जे बुद्धांना अनुसरतात त्या सगळ्यांची जी तीव्र भावना आत्ताच्या घडीला जी आहे की बुद्ध विहार जे आहे ते आमचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या ताब्यात असलं पाहिजे. पण ते विहाराची निर्मिती जी झाली तिथपासूनचा जर आपण अभ्यास केला किंवा इतिहासाकडे आपण वळालो तर बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर तो सम्राट अशोकांनी केला. आणि त्या काळात बांधलेले अनेक विहार अनेक स्तूप आहेत. त्यात सर्वात महत्वाचं जे आहे हे महाबोधी विहार आहे.
त्याच्याबरोबर असणारं वज्रासन आहे आणि त्याच्याबरोबर असणारं बोधी वृक्ष आहे. आता ही सगळी आपली पवित्र स्थळं जी आहेत या स्थळांचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. परंतु झालं असं की आपल्या भारतावर मी खरं तर वेगळं विस्तृतपणे बोलणार होते, परंतु आता वेळ कमी आहे, त्यामुळे मी माझं बोलणं थोडंसं संकुचित करणार आहे, थोडक्यात मांडणार आहे की त्यात आपण जर बघितलं तर 13व्या शतकात, पहिल्या 7वा 8वं शतक आपण बघा किंवा 13व्या शतकापर्यंत या, मी मागे फार जाणार नाही, की त्यावेळेस जी आक्रमणं झाली आणि त्या आक्रमणांमध्ये अनेक धर्माचे धर्मस्थळ ही उद्ध्वस्त करण्यात आली, विध्वंस करण्यात आला. त्यात आपल्या बुद्धांची काही स्थळं होती, परंतु नंतर त्यांचं दुरुस्ती करण्यात आली, जतन करण्यात आलं आणि आपण ही सगळी बौद्ध धर्मस्थळं आपण बघतो. परंतु हे करत असताना, हे होत असताना 15व्या शतकामध्ये, 15व्या शतकात एक महंत तिथं आलेले. हे महंत आले, त्याचा इतिहास सांगण्यापूर्वी मी आपल्याला सांगेन की हिंदू धर्मांमध्ये 2 पंथ आहेत, एक शैव आणि वैष्णव. शैव शब्दाविषयी मी नंतर थोडंसं आपल्याशी बोलेन, पण शैव आणि वैष्णव, जे शैव आहेत हे शैव कोणाला मानतात तर शंकराला, आणि वैष्णव जे आहेत ते वैष्णव कोणाला मानतात तर ते विष्णूला. आणि म्हणून हा आपण समजून घेतला पाहिजे की गयामध्ये, बिहारमध्ये 2 स्थळं आहेत, एक गया आहे आणि एक बोधगया आहे. गया जे आहे ती हिंदूंची गया असं म्हटलं जातं आणि बोधगया जी आहे ही आपली बुद्धांची आहे असं म्हटलं जातं. की ह्यासाठी की ती बोधगया जिथे आहे तिथं बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झालं आणि म्हणून तिथं सगळी पूजा अर्चा किंवा काय केले जाते बुद्धांकडून केली जाते. परंतु गया जी आहे, गया हे क्षेत्र, आता दोन्हीही ठिकाणं ही आपण जातो कुठल्या नदीच्या किनारी आहेत, फाल्गू नदीच्या ठिकाणी असणारी ही दोन्ही ठिकाणं, पण त्यातलं अंतर जे आहे ते अंतर जवळजवळ 12-15 किलोमीटरचं. आपले बरेच जण जाऊन आले असते, आदरणीय सर्व भिक्खू संघ तर नेहमीच असेल आणि आता नुकताच या महिला सगळ्या जाऊन आल्या. आपण दोन्ही ठिकाणं बघितली की नाही मला माहित नाही, परंतु ही 2 ठिकाणं आहेत आणि या 2 ठिकाणं कशासाठी आहेत तर तिथं आहे ते विष्णुपद जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथं विष्णूंची पावलं त्या खडकावर आहेत आणि तिथं ते त्यांचे पिंडदान करतात. हे 2 विषय मी ह्यासाठी घेतले की कसा कायद्यात तरतूद करताना घोळ झाला आणि तो घोळ आजपर्यंत कायम राहिला. आणि म्हणून मी थोडीशी पार्श्वभूमी सांगते. मला अजिबात हिंदू धर्माविषयी काही सांगायचं नव्हतं, परंतु आपल्याला फरक समजून घ्यायचा असेल तर या दोन्ही बाजूंचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्या जे आहे की शैव हे शंकराचं ते आडवं भस्म वगैरे लावतात आणि वैष्णव उभा टिळा लावतात. ते सगळे शैव जे आहेत ते शैव हे नंतर कसे आले आणि वैष्णव तिथं आधी कसे होते. हे वैष्णव विष्णूंचा सगळा त्यांचा पूजापाठ करणारे म्हणतात की तिथे म्हणजे त्यांचं एक हे आहे, मी थोडंसं संस्कृत 8वी ते 10वी होतं त्यामुळं मी जे वाचलं त्यांचा एक मंत्र असा आहे, गयायाम पिंडदानेन मुक्तिहा स्वाच्छास्मती नृमान अक्षयोत्र की संचक्र पुण्य पापस्य नाशनम. म्हणजे तिथं जर त्यांनी पूजा केली तर त्यांचे सगळे पूर्वज असतात, त्या पूर्वजांना मुक्ती मिळते. आणि म्हणून बघा सगळेजण जातात, कुठे जातात, गयाला जातात. पिंडदान कुठे करतात, त्या गयामध्ये करतात. तिथं आणखी काही हिस्ट्री आहे पण ती मी आपल्याला फार सांगणार नाही. आपली त्यांची 4 धामं आहेत. आपली बुद्धांच्या जीवनाशी निगडीत ही आपली देखील काही स्थानं आहेत, त्याला आपण चावारी महास्थान असं म्हणतो. तर ही जी स्थानं आहेत, पहिलं स्थान जे आहे ते बुद्धांचा जन्म जिथे झाला ते लुंबिनी. दुसरं जे आहे ती बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ती ज्ञानप्राप्ती जिथे झाली ती बोधगया, ज्याविषयी आपण आज ही महासभा आयोजित केली. तिसरं जे आहे की ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम
धम्मचक्र प्रवर्तन केलं किंवा आपलं ज्ञान सांगितलं तर ते सारनाथ आणि चौथं जिथं महापरिनिर्वाण झालं तथागतांचं ते कुशीनगर. आणि ही सगळी स्थानं महत्वाची आहेत आणि आपण त्याची जपणूक करणं आपलं काम आहे. परंतु झालं असं की त्या काळात बुद्धांची असणारी संख्या आणि नंतर शंकराचार्यांनी खूप काही बुद्धांच्या हिंदूंच्या प्रचार प्रसार केल्यानंतर त्यांचं वाढलेलं वर्चस्व आणि नंतर बुद्धांची कमी झालेली संख्या आणि याच्यातून शंकराचार्यांनी तिथे हिंदूंच्या पद्धतीने पूजा अर्चा करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर बघा आपले जे चिनी प्रवासी दोन आलेले होते त्यांनी खूप छान माहिती आपल्यासाठी लिहून ठेवली, म्हणून तरी आपल्याला कळतंय की पूर्वी काय होतं. परंतु हे करत असताना शंकराचार्यांनी यांनी हे सगळं केलं. पण 15व्या शतक आलं आणि 15व्या शतकात एक घमंडगिरी नावाचे एक महंत जे शैव महंत होते आणि ते तिथं त्यांच्या सगळ्या शिष्यांबरोबर वगैरे तिथं आले आणि त्यांनी तिथं वास्तव्य करायला सुरुवात केली. आता बघा ते कशाचे महंत होते? शैव मठाचे होते. ते महाबोधी विहाराचे होते का? तर नव्हते. महाबोधी विहार आणि शैव मठ, तिथं अजूनही शैव मठ आहे, परंतु ते महंत होते तिथले, परंतु त्यांनी कब्जा केला हळूचिकडे. आणि मग त्या घमंडगिरींनी 1590 ते 1615 असा तिथं त्यांनी महंतगिरी केली. नाहीतर चैतन्यगिरी होते. नंतर मी त्यांचा कार्यकाळ सांगत आहे, माझ्याकडे आहे तो. नंतर महादेवगिरी, लालागिरी, केशवगिरी, राघोजीगिरी, रामईतगिरी, बालगिरी, शिवगिरी आणि भाईपतीगिरी, हेमनारायणगिरी आणि सगळ्यात शेवटचे कृष्णदयाळगिरी. आपण आजही गिरी गोस्वामींची संख्या खूप बघतो, त्यांचे खूप अनुयायी आहेत. आता आपण कालची गुरुपौर्णिमा बघितली असेल, त्याच्यात अनेक ते गिरी लोकांचे अनेकसे पोस्टर्स आपण बघितले असेल. तर हे गिरी नावाचे महंत हे शिवाची पूजा करायचे, शैवाची पूजा करायचे. आणि त्याच्यानंतर मात्र झालं असं की आपण एका व्यक्तीला विसरता कामा नये की ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं ते धम्मपाल अनागारिक. आणि धम्मपाल अनागारिक तिथं 18व्या शतकात आलेले आहेत आणि ते एकदा तिथं गेले आणि त्यांनी बघितलं की पूजा इथं कोणाच्या पद्धतीने होते तर ती हिंदूंच्या पद्धतीने होते आणि तिथं बुद्धिस्ट लोकांना अजिबात तिथं हात जाऊ देत नव्हते. आणि त्यांनी ते तेव्हा पहिलं आंदोलन केलं. आता ब्रिटिशांकडे त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांकडे मागणी केली. आता हे मगाशी जे मी सांगितलं गिरींचा इतिहास हा देखील त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलाय. आणि त्यावेळेस मागणी केली, परंतु बुद्धिस्टांची संख्या कमी असल्यामुळे ब्रिटिशांनी निर्णय घेतला नाही आणि मग आले भारताचं स्वातंत्र्य. भारताचं स्वातंत्र्य 1947 साली झाल्यानंतर अनेक धर्मांचे जे देवळं होती त्याच्या संदर्भात अनेक कायदे केले गेले. ते त्यातला हा एक आहे महाबोधी मंदिर ऍक्ट. मी खरं तर आपल्या सगळ्यांना तो कायदा सांगणार होते, परंतु तो मी टाळते. त्यातले काहीच भाग आपल्याला सांगेल की ज्याच्यासाठी आपण हे आंदोलन करतोय. की कायदा काय आहे? तर हा जो कायदा आहे हा 1949 साली हा पारित करण्यात आला. आता ह्या कायद्याचं मुळातच नावात सगळी चूक आहे. नाव काय आहे? महाबोधी मंदिर अधिनियम. काय? मंदिर. आणि त्यात ना प्रत्येक कायद्यात एक प्रस्तावना, जशी आपण कार्यक्रमाच्या आधी प्रस्तावना केली त्याच्याप्रमाणे कायद्यांमध्ये व्याख्या असतात. सेक्शन 2 ऑलवेज डेफिनेशन, म्हणजे ह्या व्याख्या असतात. आता ह्याच्यात व्याख्या ना 4-5च केल्या आणि त्यात त्यांनी मंदिराची व्याख्या केली. आता तुम्हाला कळेल की मगाशी शैव वैष्णव मी का सांगितलं की त्यात जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येमध्ये मंदिर म्हणजे बोधगया गावाजवळील महाबोधी वृक्षाजवळ बांधलेले मुख्य मंदिर आणि जे गया जिल्ह्यात आहे आणि ज्यात महाबोधी वृक्ष आणि वज्रासन यांचा समावेश होतो. मुळातच मंदिर हा शब्द जो आहे हा तिथे आला. आणि मंदिर शब्द कोण वापरतंय? हिंदू धर्मीय वापरतात. आणि मंदिर क्षेत्र याची एक डेफिनेशन केली की त्याच्या परिघातील जमीन जी जमीन क्षेत्रात सामावली असेल राज्य सरकारच्या अधिसूचनेखाली निश्चित केलेल्या मर्यादेत असेल. ती साधारणतः मला असं वाटतं 4 हेक्टर किंवा 8 हेक्टर समथिंग आहे.
आणि हे मंदिर जे आहे 55 मीटरचं मंदिर आहे. आणि महंत इतक्या छोट्याशा डेफिनेशन इतक्या संदिग्ध करून ठेवलेल्या आहेत, छोट्या प्रमाणात आणि संदिग्ध स्वरूपात केल्यात. महंताची डेफिनेशन काय केली त्यांनी की बोधगया येथील सैवीत मिठाची SAIVIT असा तो शब्द आहे. सैवीत मठाची सध्याचा प्रमुख पुजारी. हा सैवीत शब्द मला पहिला कळाला नाही आणि म्हणून मी जेव्हा डिक्शनरी बघितली तर त्यात ते शैव आलं. मग मला शैव वैष्णव माहित होतं. तर हा जो शैव जो आहे हा त्यांनी म्हणजे शैव मठातील मॉनेस्ट्री जे आपण म्हणतो त्याला ते मठ म्हणतात. आणि हा जो आहे शैव मठातील पुजारी म्हणजे काय झालं, परत ते मंदिरच आलं. आणि म्हणून त्यानंतर समिती, मग ती कायद्याने स्थापन झालेली समिती वगैरे. मग झालंय असं की भारत स्वतंत्र झालाय आणि कायदा करायचं ठरलं. त्या कायद्यामध्ये काय करायचं, कोणाला घ्यायचं हे ठरत असताना आणि नियम करत असताना त्याच्यात हे देखील केले की जर हिंदू आणि बौद्धांमध्ये वाद झाला, काय म्हटलंय, हिंदू आणि बौद्धांमध्ये जर वाद झाला तर त्याचं निराकरण राज्य सरकारने करायचे. राज्य सरकारवरती जबाबदारी दिली. मुळात कायदा करताना जो चुकीचा केला आणि म्हणून त्यावेळेस सगळे हिंदू होते, बुद्धिस्ट सगळे हे बोधगया मंदिर मागत होते, पूजेसाठी मागत होते, आपल्या ताब्यात मागत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी काय केले, कोणाच्या वादातच घुसायला नको आणि दोघांना समसमान अधिकार देऊन टाकले. आणि तिथे ह्या कायद्याने त्या वादाची तिंगी पडलेली आहे की दोघांनाही सारखेच, चला तुम्ही हिंदूचार्य बुद्धिस्टचार्य, आम्ही बसतोय नंतर निर्णय करायला. त्याच्यात बघा एक हे केलेलं आहे की समजा आता 9वा माणूस जो आहे तो कलेक्टर असणार आहे. कलेक्टर हिंदू असू शकतो, बुद्धिस्ट असू शकतो, तो मुस्लिम असू शकतो, ख्रिश्चन असू शकतो. आता समजा कलेक्टर दुसऱ्या धर्माचा आला आणि तो हिंदू नसेल, काय नसेल, बुद्धिस्ट शब्द वापरलेला नाही, तो जर हिंदू नसेल तर मग परत त्या जागी राज्य सरकार हिंदूचीच नेमणूक करेल. काय होईल, मेजॉरिटी पुढे जाईल, परत तिकडेच जाईल. आणि म्हणून मग ते परत त्यांनी म्हटलंय तो महंत जो आहे तो समजा अज्ञानी असेल, त्याला तो पूजा करायला लायक नसेल किंवा त्यांनी पूजा करायला नकार दिला, महंत म्हणून काम करण्यास नकार दिला, तरी त्यांचं तिथे माणूस कोण हे करणार आहे, नियुक्त करणार, तर राज्य सरकार करणार. तर असे हे जे एकूण फक्त 18 कलमांचा हा कायदा आहे. हा छोटासा कायदा आहे पण त्यात इतक्या संदिग्धता आहेत की 1949 नंतर 57ला त्याच्या काही नियमावली बनवल्या गेल्यात. मी ते आपल्याला सांगत बसणार नाही, परंतु ह्यात असणारा जो मूळचा वाद आहे हा वाद अशा प्रकारे आहे की काहीच नसताना त्यावेळेस अनागारिक धम्मपालांविषयी मी खरं तर बोलणार होते, परंतु आता वेळ खूप झालाय त्यामुळे मी त्याबाबत फार काही बोलत नाही. परत कधीतरी आपण चर्चेला बसलो तर मी त्यावेळेस सांगेन की त्यांनी 1875 जेव्हा बौद्ध धर्माचा पुनरुत्थानाचा काळ सुरू झाला आणि त्यावेळेस कर्नल एल्कॉटच्या सान्निध्यात ते आले आणि त्यांनी सांगितले, कारण म्हणजे आपल्याला अनागरिक धम्मपालांबाबत माहिती असली पाहिजे की श्रीलंकेसाठी जे काम केले, त्यांच्या मुक्तीसाठी त्यांनी स्वातंत्र्यासाठी जे काम केलं त्याच्याच बरोबर त्यांनी हा मुक्ती आंदोलन जे ते त्यावेळेस सुरू झाले. म्हणजे ते 1933 साली गेल्यानंतर जवळजवळ किती वर्षांनी 33 आणि 49 हा काळ घ्या, म्हणजे त्यांनी केलेलं आंदोलन त्यांच्या हयातीच्या नंतर एवढ्या वर्षांनी ते कायद्यात रूपांतरित होऊन थोडंसं स्थिरावलं. आणि नंतर काय झालं की आपली पण तेवढी चूक आहे. बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली आपल्याला हा धम्म दिला, हा धम्म त्यांनी घेतला, आपल्याला दिला, आपल्याला सांगितलं धम्माप्रमाणे आपण आचरण काही दिवस काही वेळ त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या मंडळींनी केलं. परंतु नंतर दुसरी पिढी आली, दुसरी पिढी अजूनही आपण इतर धर्मांच्या सान्निध्यात असल्यामुळे आपण आपल्या धम्माचा अभ्यास फार केला नाही किंवा आपल्याला शिकवलं नाही. कारण आपल्याकडे आजही धम्माचं शिक्षण देणारी कुठलीही प्युअर धम्माचं शिक्षण देणारी मला वाटत नाही की कुठं महाराष्ट्रात तरी एखादी शाळा आहे. तर धम्माचं शिक्षण देणारी शाळा नाही. परंतु हे जे कर्नल एल्कॉट होते त्यांनी मात्र श्रीलंकेमध्ये 300 शाळा केल्या होत्या.
त्यातल्या काही आजही अस्तित्वात आहे. म्हणजे श्रीलंकेत असणारा जो धम्माचा पगडा आहे, बौद्ध धम्माचा पगडा आहे, तो कोणी हलवू शकत नाही. आणि देर आई दुरुस्त आई असं म्हटलं पाहिजे ना आपण, की आता आपले लोक देखील बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे जे सांगितलं त्याप्रमाणे शिकल्यानंतर जेव्हा ह्याचं शिक्षण घेऊ लागले आणि लामांसारखे सगळे या बुद्धिस्ट सोसायटीसाठी काम करणारे जे सगळे आदरणीय आहेत, त्यांनी देखील हे प्रश्न लावून धरले आणि ते आता फार प्रकर्षाने पुढे येत आहेत आणि सगळेजण संघटित होत आहेत. कारण 49 पासून नव्हे, 18व्या शतकापासून 18, 19, 20 आणि आता 21, 4 शतका हा संघर्ष चालू आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणूनसाठी आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. मी आदरणीय आमच्या रंजनाताई, आमच्या दोघींचं नाव एक आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घोळ होतो. आदरणीय बनतेजींनी मला फोन केला आणि मला माहित होतं की त्यांचा हे चालू आहे. मी त्यांना सांगितलं नाही. नंतर त्यांनी जेव्हा विचारलं राहण्याची सोय कुठं, तर म्हटलं बनतेजी ते माझ्याकडे नाही, त्या रंजनाताई वेगळ्या आहेत. आणि मग असा रंजनाताई कांबळे आणि मी रंजनाताई भोसले, मी ताई म्हणत नाही स्वतःला, पण त्या ताईने हा जो खटाटोप केला, आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं. तर आजची ही सुरुवात आहे. मगाशी ताई म्हटल्याप्रमाणे अर्धा ग्लास भरलाय की अर्धा रिकामा आहे, त्यापेक्षा अर्धा हॉल भरलाय. पॉझिटिव्हनेसच आपल्याला बुद्धिझमने शिकवलेला आहे आणि तो जो पॉझिटिव्हनेस आहे तो बघा, 3 गोष्टी दुर्मिळ असतात. काय? एक तर जन्माला येणं, माणसाच्या जन्माला येणं, त्यानंतर आपण काहीतरी शिकणं आणि तिसरी महत्वाची जी आहे की धम्म आपण जाणून घेणं. बघा पुण्यामध्ये लाखात लोक राहतात. आमचे तुलसर आहेत तिथं, आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे किसनजी थूल माझ्याबरोबर आज आलेले. तर त्यांनी एक हे केला की पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ फक्त पुण्यात 3 लाख बुद्धिस्ट राहतात. 11च्या जनगणनेनुसार 3 लाख आपले बुद्धिस्ट समाज इथं पुण्यात राहतो. परंतु त्यातले आपणच फक्त आलात या ऐतिहासिक क्षणाचे. आपण जेवढे इथे बसतात ते साक्षीदार झालात आणि निश्चितपणे एक माणूस, मी कोणाचं हे अनुकरण करणार नाही, ते म्हणतात 1 मराठा लाख मराठा. ते म्हणते आमचा 1 बुद्धिस्ट 1 कोटीचा बुद्धिस्ट आहे आणि तो 1 कोटीचा बुद्धिस्ट हा निश्चितपणे आपल्या ह्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील. मगाशी ताईंनी सांगितलं भीमा कोरेगावचे आपण इथं जे आंदोलन हे झाले, भीमा कोरेगावचा संग्राम, तर त्याचे आपण वारस आहोत. आणि म्हणून आजचा हा शांततेचा सुरू झालेला लढा हा आपण बुद्धांच्या एकूण दिलेल्या वचनांप्रमाणे आणि आदरणीय भिक्खू संघांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आपण एकत्र पुढे नेऊयात. मला इथं बोलण्याची संधी दिली. खरं तर मी फार तुटक बोललेली आहे. माझा बोलण्याचा विषय 1-1.5 तासाचा होता, परंतु मी बघितलं की इथं आता 7:15 जवळजवळ झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना पण लांबून लोक आलेली आहेत. त्यामुळं तो वेळ मी आदरणीय सर्व भिक्खूंना इथं देते आणि माझ्या या बोलण्याला इथं विराम देते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.